नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित तळघर या भयकथा संग्रहातील कथा. मागच्या भागामध्ये आपण एक नवीन कथा सुरू केली होती. कथेचं नाव होतं अखेरचा डाव. त्याचा भाग 1 आपला वाचून झालेला आहे. आज आपण ऐकणार आहोत त्याच कथेचा भाग 2. आणि जर तुम्ही आत्ता डायरेक्ट या व्हिडिओवर आला असाल तर प्लीज तुम्ही आधी जाऊन पहिला भाग ऐका, म्हणजे तुम्हाला हा भाग सुद्धा कळेल. तर ऐकूयात भाग 2, अखेरचा डाव. अंधारातूनच एक थंड पण क्रूर आवाज झाला. युधीचे लहानसे हात पटावर हलत होते. त्याची आई एवढी रागावलेली त्याने कधी पाहिली नव्हती, पण त्याच वेळी ती अगदी रडण्याच्याही काठावर होती. काय कपडे घाण करतोस रे, ती रागाने म्हणाली. दरवेळी आपल्याकडे कोणी आलं की तुझा हा असा घाणेरडा होता. आपल्याकडे कोणी आले म्हणजे कोण ते युधीला सांगायची जरुरी नव्हती. काय रे एवढं त्या माळ्यावर, केव्हा केव्हाची ती अडगळ भरून ठेवलीये, त्यात कसले तासनतास घालवतोस. युधी काहीच बोलला नाही. बोलण्यासारखे काही नव्हतेच. युधी जायला वळला तशी रत्नाच्या मनातली खरी गोष्ट बाहेर आली. आणि युधी, तुला किती वेळा सांगितलं की जगदीश काका आले की खोलीत थांबावं, त्यांच्याशी 2 शब्द बोलावेत रे. तू तर अगदी त्यांच्या थाऱ्यालाही उभा राहत नाहीस. असं काय करतोस रे. मला तुझे जगदीश काका नाहीत आवडत. अरे असं म्हणून कसं चालेल. उद्या ते आपल्याकडे राहायला आले की, आई तू सुद्धा त्यांना भीतेस हो की नाही, खरं सांग. त्याच्या या अनपेक्षित प्रश्नाने रत्ना गांगरली. काही एका विलक्षण मार्गाने त्याच्या बालमनाला तिच्या मनातल्या खोल तडलेल्या गोष्टीची जाणीव झाली होती. त्यातला खरेपणा ती नाकारू शकत नव्हती. त्याचा आणि स्वतःचा दोघांचा तिला राग आला. ती तावातावाने म्हणाली, युधी काहीतरीच बोलू नकोस हा. मग सांगतात ना, युधीच्या वाटेला जाऊ नका. युधी, तिला एकदम रडूच कोसळले. युधीलाही तिच्याकडे पाहावेना. तो हात तोंड धुवायला बाथरूमकडे गेला आणि दाराची घंटा वाजली. जगदीश आला होता. रत्नाने कितीही प्रयत्न केला तरी तिच्या चेहऱ्यावरच्या रडण्याच्या खुणा लपत नव्हत्या. जगदीश एकदम आपुलकीने, निदान विवाह होईपर्यंत तरी त्याची आपुलकी अगदी डोळ्यात भरणारी होती, तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, डोळ्यात पाणी? हा काय प्रकार आहे? काय नाही हो, हा युधीच अगदी ऐकत नाही आताशी. का बरं, एवढं काय करतो ते? अहो सदानकदा वरती माळ्यावर जाऊन बसतो. खाली येतो तेव्हा असा अवतार असतो की अगदी पाहवत नाही त्याच्याकडे. किती किती वेळा सांगितलं तरी ऐकतच नाही. जगदीश हसला. बाथरूमच्या दाराला कान लावून ऐकत उभे राहिलेल्या युधीच्या शरीरावर त्या हास्याने भीतीचा काटा आला. मी एकदा सांगून पाहू का? जगदीशचा साखरी आवाज. घरात म्हणजे असं की जमेल तुम्हाला? मी सांगू का, ही लहान मुलं, त्यांची काही काही गुपितं असतात. तसंच युधीचं काहीतरी असेल वर, आणि ते मोठ्यांपासून लपवून ठेवण्यातच त्यांना मजा वाटते. त्याच्या नकळत आपण एकदा वर जाऊ, म्हणजे खरी गंमत होईल स्वारीची. जगदीशच्या मनात कोणती गंमत होती याची युधीला पुरी कल्पना होती. तोंडावर पाणी मारताना आणि हातपाय धुताना त्याच्या सर्वांगावर भीतीचा पुन्हा पुन्हा शहारा येत होता. त्याच्या आईला घरात बसून करमणार नाही हे युधीला माहित होते. ती बाहेर गेली की त्याला वर जायला कोणीच अटकाव करणार नव्हते. मोलकरीण आणि स्वयंपाकीण बाई तर खासच नाही. म्हणून तो निशंकपणे आईच्या जाण्याची वाट पाहत दिवाणखान्यात बसला होता. कपडे आणि इतर वेशभूषा करून आई बाहेर निघाली. दिवाणखान्याच्या दारापाशी युधीकडे पाहत ती क्षणभर थांबली. पण काही बोलण्याचा उपयोग होणार नाही हे तिला समजले असावे. युधीकडे पाहत एकदा हसून, जाते हा युधी, येतोवर घरातच थांबायचं हा, असे त्याला सांगून ती बाहेर पडली. घरात युधी एकटाच होता. स्वयंपाकीणबाई येण्याची तो वाट पाहत होता. 10 वेळा खिडकीतून खाली पाहत होता. 10 वेळा खुर्चीवर बसत होता. तिची रोजची वेळ टळली होती. पण शेवटी ती आली एकदाची.
घड्याळाकडे युधीचे लक्ष नव्हते. दिवस संपून अंधार पडला याचेही त्याला भान नव्हते. स्वयंपाकीणबाई घरात येता क्षणीच त्याने माळ्याची वाट धरली, इतक्या अधीरपणाने की वर जणू काही कोणीतरी त्याची वाट पाहत खोळंबलेच होते. संध्याकाळचा शेवटचा रक्तवर्णी प्रकाश खिडकीतून पटावर येत होता. माळा रिकामा होता. कोपऱ्या कोपऱ्यातून साकळलेल्या सावल्या सोडल्या तर आदल्या संध्याकाळी पटावर मांडलेल्या पांढऱ्या आणि काळ्या त्या रांगा तशाच होत्या. एक क्षणभर त्याच्या बालमनाला सुद्धा आपल्या एकट्या एकट्याच्या खेळण्यातला चमत्कारिकपणा जाणवला. पण तो खरोखरीच एकटा होता का? या माळ्यावर त्याला आपल्या आजोबांची इतकी तीव्र आठवण येत असे, त्यांची इतकी जवळीक जाणवत असे, त्या जगदीश काकांच्या संगतीपेक्षा हा असला एकांत 100 पटींनी परवडला. माळ्याच्या जिन्यावर कोणाची तरी पावले वाजली. तिकडे पाहणाऱ्या युधीला आधी जगदीशचे मस्तक आणि मग हळूहळू सर्व शरीर वर आलेले दिसले. भीतीच्या लाटेखाली त्याच्या मनातले सर्व विचार गोठले. मनातल्या मनात तो या प्रसंगाची कितीतरी दिवस अपेक्षा करीतच होता. आज आईने या जगदीश काकांना वर पाठवले असेल तर, तेही असले तरच, ती पुरी त्यांच्या बाजूने झाली असाच त्याचा अर्थ होता. सावकाश सावकाश वर येऊन पॅन्टच्या खिशात हात घालून जगदीश खाली बसलेल्या युधीकडे किलकिल्या नजरेने पाहत होता. मग त्यांची नजर बुद्धिबळाच्या पटाकडे गेली. अरेच्छा, हे चालतं तुझं एकट्याने एकट्याने तर? तो म्हणाला. त्याला काही उत्तर मिळाले नाही. बुद्धिबळ? कमाले, येतं का तुला खेळता? त्याला काही उत्तर मिळाले नाही. तो सावकाश पुढे आला. त्या पेटीच्या दुसऱ्या कडेवर बसला. पेटी बसकी होती. त्याने जगदीश खांदे आत घेऊन बसल्यासारखा वाटत होता. प्रकाशित खिडकी त्याच्या मागे होती. त्याने त्याची सर्व बाह्यकृती छायेत गुरफटली होती. त्याच्या मागाहून व डोक्यावरून संध्याकाळचा रक्तवर्णी प्रकाश खोलीत येत होता. जगदीश त्या पवित्र्यात जरा भीतीदायकच वाटत होता. मी विचारले, तुला खेळता येतं का? जगदीश हलकेच म्हणाला. युधीच्या नसानसांना संकटाची जाणीव होत होती. तो एकटा होता, लहान होता, असहाय्य होता. जगदीशला वर यायला आईची परवानगी असो वा नसो, आत्ता तरी तो जगदीशच्या तडाख्यात होता. पण त्याच्या रक्तात कोणता तरी एक चिवटपणा होता. तोंड घट्ट मिटून युधी गप्प बसला. जगदीशचा एक हात झटदिशी वर आला आणि उलट्या हाताची थप्पड युधीच्या गालावर बसली. मोठ्या माणसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात, समजलं? जगदीश त्याच थंड आवाजात म्हणाला. आता सांग बरं, तुला बुद्धिबळाचा खेळ येतो का? तुम्हाला मी कशासाठी सांगायचं? तुम्ही कोण आहात? युधी आवाज कसा तरी सरळ ठेवीत म्हणाला. आता नाही, पण एवढ्यातच मी या घरात येणार आहे. तुझी सर्व जबाबदारी माझ्यावर येणार आहे. माझ्याशी नीट राहायला जितका लवकर शिकशील, तितका तुला कमी त्रास होईल. समजलं? डोळ्यात येऊ पाहणारे पाणी कसे तरी अडवीत युधी म्हणाला. अजून तुम्ही आला नाहीत ना आमच्या घरी? अजून हे घर आमचंच आहे ना? मग कशाला वर आलात? हा माळा माझा आहे, माझा आणि आजोबांचा. असं? आजोबा आहेत वाटतं इथं तुझे? डोळ्यांवर हात ठेवून माळा निरखून पाहण्याचा आविर्भाव करीत जगदीश म्हणाला. ठीक आहे, ते काही असो. माझ्याशी एक गेम खेळतोस का? हातांनी पट उधळून देऊन पळत पळत खाली जावंसं युधीला वाटत होतं. पण नाहीच्या ऐवजी त्याच्या तोंडून हो शब्द निघाला आणि त्याचे नवल कमी होण्याच्या आतच त्याच्याच तोंडून आणखी शब्द निघाले. जिंकणाऱ्याला हारणारा काय देणार? आपले तोंड हातांनी घट्ट दाबून धरावेसे युधीला वाटत होते. नको नको ते शब्द तोंडून येत होते. जगदीश त्याच्याकडे संथ नजरेने पाहत होता. पैज हा, तुला कोणीतरी पढवलेला दिसतो चांगला. केवळ 7 वर्षांचं पोर. ठीक आहे, तू म्हणतोच आहेस तर पैजही लावूया. असं केलं तर
समजा मी जिंकलो तर तू माझ्याबद्दलचा राग मनातून काढून टाकायचास, आणि समजा मी हरलोच तर मग तू माझ्यावर हवा तेवढा रागावू शकतोस. नाही. युधी तुच्छतेच्या, त्याला सर्वस्वी अपरिचित असलेल्या स्वरात म्हणाला. पैस जीवाची लावायची, तुमच्या आणि माझ्या. हे मी काय बरळतोय? तो आतल्या आत गर्भगळीत होत होता. जगदीश मोठमोठ्याने हसत होता. तुला असं म्हणायचंय का की जो खेळ जिंकेल त्याने दुसऱ्याचं काय वाटेल ते करायचं? हो. आतून नाहीची उर्मी येत असतानाही युधी म्हणाला. ठीक आहे, कर सुरुवात. जगदीश पुढे वाकत म्हणाला. युधी भयचकित नजरेने पटाकडे पाहत होता. मग त्याचा हात हलकेच पटाकडे गेला आणि त्याच्या सवयीची खेळी त्याने केली. राजापुढचे प्यादे पुढे सरकावले. तुच्छतेचा एक आवाज काढीत जगदीशने आपल्या काळ्या राजापुढचे प्यादे पुढे आणले. पटावर काळे आणि पांढरे प्यादे एकमेकांकडे पाहत होते. पटावर जगदीश आणि युधी एकमेकांकडे पाहत होते. युधीला पुढची एकच खेळी आठवत होती. राजाच्या उंटाचे प्यादे 2 घरे पुढे सरकवायचे. भीत भीत त्याने तेवढी खेळी खेळली. काळ्या प्यादाला मरायचं नसेल तर पांढरे प्यादे मारावेच लागणार होते. युधीला पूर्वीचे अनेक डाव आठवले. दरवेळी तसेच होत आले होते. आताही जगदीश ते आव्हान स्वीकारणार होता का? पटावर रेंगाळणाऱ्या जगदीशच्या हाताकडे युधी अनिमिष नेत्रांनी धडधडत्या काळजाने पाहत होता. तो हात सावकाश खाली आणि काळ्या प्याद्यावर पडला. जगदीशने जरा बेफिक्रीने जवळजवळ तुच्छतेनेच युधीचे प्यादे मारले आणि एकाएकी युधीला जाणवले की आपल्या मनावरचे भीतीचे दडपण दूर झाले आहे. मनाला कोंडून आवळणारे भीतीचे कवच गळून पडले आहे. त्याचा पटाकडे जाणारा हात आता अडखळत नव्हता, कारण त्या हातात संचारणारी शक्ती दुसरीच कोणाची तरी होती. त्याच्या लहानग्या हाताभोवती त्याला एक थोराड, राकट पण सुकलेला पंजा दिसत होता. पण त्याला भीती वाटत नव्हती, कारण त्याला हा अनुभव नवीनच नव्हता. आजोबांच्या मांडीवर बसून त्याने अनेक वेळा त्यांच्या मदतीने पटावरची प्यादी हलवली होती. आता ही पटावर एक जीवघेणी लढाई जुंपली होती. प्यादी मागे पुढे हलत होती. जयाचे पारडे एकदा या व एकदा त्या बाजूवर झुकत होते. पण कणाकणाने तसूतसूने युधीची सरशी होत होती. जगदीशचा सुरुवातीचा आत्मविश्वास कमी झाला, तडकला, गळून पडला. समोर जे काही होत होते ते त्याच्या आकलना पलीकडचे होते. 7 वर्षांचा एक मुलगा अगदी साधी सुरुवात करून त्याची कोंडी करीत होता. पण ते होत होते. त्याचे प्रतिचढाईचे आणि बचावाचे सर्व प्रयत्न निष्फळ होत होते. एका चौकोनात शह लागला की त्याचा राजा आणखी मागे सरत होता. तिथेही शह लागला की आणखी मागे. आणि शेवटी युधीची ती अखेरची खेळी आली आणि युधी चमत्कारिक आवाजात म्हणाला, आता कुठे जाल जगदीश काका? जगदीशने संतापाने एका हाताने प्यादी उधळून लावली, दुसऱ्या हाताने पट मागे भिरकावून दिला आणि युधीवर नजर रोखून तो उभा राहिला. ठीक आहे, तू जिंकलेस युधी, आणि आता समज माझा जीव तुझ्या हातात आलाच, तू काय करशील रे त्याच? चुरमडून कुस्करून फेकून देईन. त्याच्या या चमत्कारिक भयंकर आवाजात युधीच्या तोंडून शब्द आले आणि मग युधीच्या मागून काहीतरी ओणव्याने पुढे झाले. काहीतरी ताडामाडासारखे उंच, कोळशासारखे काळे कुट्ट, ज्यातून 2 सुकलेले पण राकट आणि दणकट हात पुढे आले होते. त्या हातांनी जगदीशला एखाद्या बाहुलीसारखा उचलला, हवेत गरगर फिरवला आणि समोरच्या खिडकीतून 3 मजले खाली अंगणाच्या फरशीवर भिरकावून दिलं. काच खळकन फुटली आणि मग कितीतरी वेळाने जगदीशचे शरीर खालच्या फरशीवर आपटल्याचा आवाज युधीच्या कानावर आला.
धडधडत्या काळजाने युधी उभा होता. काय करावे ते क्षणभर त्याला सुचेनाच. कोणाला विचारायचे तर माळ्यावर कोणीच नव्हते. सावल्या ओसरल्या होत्या. माळा अगदी अगदी रिकामा होता. आजोबा! त्याचा आवाज अस्फुट हुंदक्यासारखा होता. पण माळ्याचा आवाज आता विरघळून गेला होता. ही होती आपली आजची कथा, अखेरचा डाव. आजोबांना कदाचित युधीचीच काळजी वाटत असावी आणि त्याच्यावर येणारे मोठे संकट टाळून त्यांना कदाचित मुक्ती मिळाली असावी आणि म्हणूनच ते हा अखेरचा डाव खेळण्यासाठीच माळ्यावर भटकत असावेत. तुम्हाला ही कथा आणि हे वाचन कसं वाटलं हे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत असते, आजही पाहत आहे. आणि लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.